नाश्ता करा. नमस्कार, शुभ सकाळ. सूर्यनारायणच्या साक्षीनं, वायुदेवाच्या आशीर्वादानं आणि आई गावदेवी मातेच्या कृपादृष्टीनं मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनानं आशीर्वादानं आयोजित चॅम्पियन चषकाचा हा नियोजन शिवतेज क्रिकेट मंच आयोजित चॅम्पियन चषक 2026 हा रणसंग्राम बाउंड्रीच्या दिशेने बॉल वळला. नामोगडे सर आपल्या वेदना आपल्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या. 4 रनाची बढत होते. शिवतेज चॅम्पियन चषक 2026 हा रणसंग्राम. या रणसंग्रामाचा काहीसा आगळा वेगळा नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्न स्फूर्ती करण्यासाठी ज्यांनी जीवाची आकांक्षा केली, आपल्या मंडळाचं नाव काहीतरी वेगळ्या दिशेने, वेगळ्या नजरेने, वेगळ्या भावनेने आणि वेगळ्या मनाने समर्पित केलं. अनेक वर्षाचं स्वप्न आपल्या हृदय बाळगून आपल्या स्वप्नाला साकार करण्याचं काम खऱ्या अर्थानं या फरारे गावाच्या मध्यस्थी दिसतंय. चौकाराच्या दिशेने पुन्हा बॉल वळतोय आणि हे स्वप्न उराशी बाळगून आपले परिश्रम परिपूर्ण करण्याचं मानस ध्येय शिवतेज क्रिकेट संघ शिवतेज क्रिकेट चॅम्पियन चषक 2026 या सफरा मैदानावरती विराजमान होतोय. अनेक मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. आपल्या जन्मभूमीतून कर्मभूमीकडे प्रस्थान करत असताना हा प्रस्थान अविरणीय आहे. या प्रस्थानाला एक वेगळी दिशा मिळते. पुन्हा चौकार सिद्धेच्या बॅटमधून निघालेला. धावसंख्या होते 14. जय भवानी क्रिकेट मंच 3 बॉलवरती 3 चौकार मारलेत. हा हॅट्रिकचा चान्स म्हणावा लागेल जय भवानीसाठी. आणि सिद्धेश पोसनाग एक उमदा सितारा, उमदा नवदूत क्रिकेटवीर पाहायला मिळतोय. अनेक वर्षाची स्वप्न आपल्या गळे घेऊन आलाय, आपल्या ललाटी लावून आलाय. आणि या वर्षाचा परफॉर्मन्स जर पाहिलं तर खूप सुंदर परफॉर्मन्स पाहायला मिळाला, तो म्हणजे सिद्धेशचं. या स्वप्नाची परिपूर्णता अनेक क्रिकेटवीरांनी आपल्या प्रत्येक विचाराला सामोरे जाऊन याचं श्रेय खऱ्या अर्थाने पाहायचं म्हटलं तर शिवतेज चॅम्पियन चषक 2026च्या माध्यमातून आज कित्येक दिवस अभ्यास करतायत, कित्येक दिवस इतिहास रचतायत असे हे शिलेदार. ओव्हरची समाप्ती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 14. या शिलेदारांची नावं नक्कीच घ्यावी लागतील. ते म्हणजे नथुरामजी पारदले साहेब, विजयजी पारदले साहेब, सूरजजी पारदले साहेब, महेंद्रजी पारदले साहेब, दर्शन पारदले, प्रशांत रेवाळे, संतोष रेवाळे आणि अनेक क्रिकेटवीर बंधू. या क्रिकेट पाठीमागे एक रहस्य आहे, ते म्हणजे जरी का आम्ही ही मालिका पूर्ण करत असलो तरी सुद्धा आमच्या पाठीमागे ज्यांचा आधार आहे, ज्यांचं कर्तृत्व आहे, म्हणूनच आम्ही मोठे झालो. यांच्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठीवरती आहे. असे सन्माननीय हरिभक्त पांडुरंगाचे वारकरी श्री शिवरामजी पारदले साहेब
वाडीचे दराडीचे कार्यकर्ते पदाधिकारी सन्माननीय तुकारामजी पारदले साहेब, सन्माननीय सचिनजी पारदले साहेब. सचिनजीचं वर्णन ह्याच्या आधी व्हायला पाहिजे होतं, कारण सचिनने देखील खूप मेहनत घेतली. अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. आपल्या मुलांना सामोरे जाऊन प्रत्येक वेळेला या संघर्षाला तोंड देण्याचं काम खऱ्या अर्थानं सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळतं. प्रत्येक निर्णय हे निर्णयात्मक असतील असा कौल सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळतो. सन्माननीय बागोजी रेवाळे साहेब, तसेच सन्माननीय मुंबई सल्लागार, आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर सन्माननीय विठ्ठलजी पारदले साहेब, तसेच परशुरामजी पारदले साहेब, अरुणजी पारदले साहेब, अशा अनेक महान व्यक्तिमत्व आपल्याला या शिवतेज क्रिकेट संघ पारदलेवाडीमध्ये पाहायला मिळतात. म्हणूनच हा जल्लोष आज पाहायला मिळणार आहे. पुन्हा काहीसा संघर्ष होतोय, काहीसा विजयाचा रथ पाहायला मिळतो आणि चौकाराच्या दिशेने पुन्हा बॉल लय झाला. या बॉलला वेगळी लय मिळालं, वेगळी गती मिळाली. गतिमान बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला गोल्डन स्टार पन्हाळजे या संघानं, परंतु न थांबता बॉल बाउंड्रीच्या दिशेने लय झाला. आपली कामगिरी चोखपणे बजावत असताना शिवतेज क्रिकेट संघ शिवतेज चॅम्पियन चषक 2026च्या माध्यमातून अनेक मान्यवरांना प्राचारण केलं, अनेक प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांना आमंत्रण दिलं. हा अनमोल ठेवा नक्कीच शिवतेज क्रिकेट संघ पारदलेवाडीच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आगळ्या वेगळ्या नियोजनाची ही साखळी बांधत असताना, अनेक संघर्षाला सामोरे जात असताना, आपल्या पराक्रमाची पराकाष्ठा करत असताना एक वेगवान गतिमान असा हा खेळ आपल्या मुलांना जगापलीकडे नेता येईल, पाहता येईल, ही भावना नथुरामजीने विजयने ठेवली, सचिनने ठेवली आणि महेंद्र पारदले यांनी त्यांना सहकार्य केलं. गावच्या भूमीमध्ये रांगत असताना, खेळत असताना मुंबईच्या या मातीमध्ये तांबड्या मातीचा हा खेळ आपल्याला खेळायचा आहे आणि तो देखील युट्यूबच्या माध्यमातून मुंबई नगरीमध्ये त्याचं सुवर्ण अक्षराने नाव लिहिता येईल असा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा चौकाराच्या दिशेने बॉल लय झाला, बॉलने दिशा घेतली आणि चौकाराच्या दिशेने बॉल वळतोय. 4 रनाबरोबर धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 22. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 22 आणि अशातून आपल्या या गोड मेजवानीसाठी सकाळपासून परमेश्वराचं नामस्मरण झालं. जिजाऊ मातेचा लेख तो शिवरायांचं नामस्मरण झालं आणि पुन्हा आपल्या या खेळाचा हा शुभारंभ होत असताना या शुभारंभाला गतिमान अशी खेळी मिळाली, ती म्हणजे सह्याद्री वर्सेस VRCC देगाव. हा पहिला सामना विराजमान झाला. दुसऱ्या सामन्याची ही प्रचिती पाहायला मिळते. जय भवानी क्रिकेट मंच वर्सेस गोल्डन स्टार क्रिकेट मंच यांच्यातून होणारा हा खेळ आणि या सामन्यासाठी साक्ष आहेत. ज्या पद्धतीने आपण परमेश्वराचं नामस्मरण करतो त्या पद्धतीने हे खेळाडू ज्यांच्यावरती विश्वास आहे, ज्यांच्यावरती आत्मविश्वास आहे, असे 2 बलाढ्य अनुभवी पंच, ते म्हणजे आमचे बंधू, आमचे मित्र सन्माननीय नितीनजी पोसरेकर साहेब आणि नांबुर्गे साहेब यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत व्हायला पाहिजे. या विराजमान स्टेजच्या पुढे बसलेले आपले लेखनिक सन्माननीय आमचे बंधू अनिलजी मोगरे साहेब, सन्माननीय प्रल्हादजी भागणे साहेब, रुपेशजी पारदले साहेब यांचं देखील सिंहाचा वाटा आहे. आणि ह्या सगळ्या अनुभवाला पकडत असताना आज खऱ्या अर्थानं मैदानाची उपस्थिती करून दिली असे भगवानदादा पाटील साहेब यांचं देखील मनस्वी आभार. चला आपण पुढच्या या नियोजनाला वळूया, ते म्हणजे खेळाच्या माध्यमातून आपण जाऊया. विकेटचं पतन होतंय, ते म्हणजे एक बलाढ्य क्रिकेटवीर ज्याच्या बॅटमधून षटकार चौकाराची अपेक्षा होती, उंचीने बलाढ्य, शरीराने बलाढ्य आणि तेवढाच क्रिकेटमध्ये देखील खूप मोठं नाव, सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यापलीकडचं नाव आहे असा आमचा सगळ्यांचा लाडका अण्णा अनिकेत भागडे
काहीसा नाराज निराश मनाने तंबूकडे परततोय. क्लिंग बोल्डचा हा नजराना पाहायला मिळाला. धाव संख्या होते 26. अनेक मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. परंतु सकाळपासून आतापर्यंत ज्यांच्या गोड वाणीतून आपण सूत्रसंचालनाची ही प्रमुख भूमिका स्वीकारली, आवाज आणि अनुभव यांचा अभ्यास ज्यांच्याकडे आहे, क्रिकेटचा प्रत्येक खडानखडा ज्यांचं शैक्षणिक क्षेत्र म्हणायला काही हरकत नाही, वयाच्या 9व्या वर्षापासून ज्यांनी क्रिकेटचं पदार्पण केलं, आपल्या वडिलांची भूमिका कायमस्वरूपी बजावत असताना या क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव केलं, असे आमचे त्रिमूर्ती क्रिकेट संघ या संघाचे अध्यक्ष, तसेच 18 गाव कुणबी समाज उन्नवरे विभाग या मंडळाचे प्रशिक्षक आणि अजिंक्य तारा क्रिकेट मंडळ उन्नवरे विभाग या मंडळाचे माजी अध्यक्ष, माझे छोटे बंधू सन्माननीय संतोषजी जाधव साहेब यांचं देखील आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. कारण सकाळपासून आतापर्यंत जी भूमिका साकारली, आपल्या गोड आवाजाने आतुर दर्शना झाली आणि अशातूनच संतोषजी जाधव साहेब आपलं खूप खूप आभार. शेवटपर्यंत आपल्याला या सूत्रसंचालनाची प्रमुख भूमिका सांभाळायची आहे. म्हणूनच मला जी आपण संधी दिली त्या संधीचं नक्कीच आपण सोनं कराल. मी आपल्या विकेटकडे वळतो आणि सूत्रसंचालनाची प्रमुख भूमिका सांभाळत असताना या मंडळाने मला दिलेला हा अनमोल ठेवा नक्कीच आपल्या समोर सादर करतो. धन्यवाद. चला आपण मॅचच्या दिशेने वळतोय. धाव संख्या झालेली आहे. जय भवानी क्रिकेट संघ या संघाची 29. आमचे बंधू, आमचे मार्गदर्शक, आमचे छोटे बंधू सन्माननीय अमोलजी मिसाळ साहेब या मंचावरती उपस्थित झालेले, त्यांचे देखील टाळ्यांच्या गजरात आम्ही स्वागत करतो. आपण या मंचावरती विराजमान व्हावं अशी आपणास विनंती करतो. 1 रनाची बढत, या एका रनाबरोबर धावसंख्या वाढते, ते म्हणजे जय भवानी क्रिकेट संघ या संघाची धावसंख्या झालेली आहे 30. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता, मुघलांचा तो बाप होता, मुघलांचा तो बाप होता. वैभव धन्यवाद. आणि म्हणूनच आपण नवीन नियमावलीची ही संचालना तयार केलेली आहे. संतोषजी जाधव साहेब यांनी मला कानमंत्र दिला की प्रत्येक संघाला एक रिम्यू दिला जाईल, याची आपण दखल घ्यायची आहे. दोन्ही संघांना एक एक रिम्यू दिलं जाईल. काहीशी अडचण असेल परंतु हा मोठा धक्का जय भवानीसाठी, ते म्हणजे आमचा सगळ्यांचा लाडका संकेत काहीसा पवेलियनकडे परततोय. बंधू, संकट खूप मोठं आहे, दुःख खूप डोईजड आहे आणि या दुःखाला बाजूला ठेवून आपल्या संघासाठी, आपल्या नियोजनासाठी ज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं, टाळ्या वाजल्या पाहिजेत या क्रिकेटवीरासाठी. आपल्या वडिलांचं दुःख हृदयाशी बाळगून अंतःकरणातून हा जड हुणगा काहीसा लांब ठेवून आपल्या संघाला, आपल्या नियोजनाला सामोरे आला असा आमचा सगळ्यांचा लाडका संकेत काहीसा नाराज निराश मनाने पुन्हा तंबूकडे परततोय. आपण सकाळी घेतलेली श्रद्धांजली आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण आमचे आधारस्तंभ, आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य, फरारे मुंबई कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय कैलासवासी तुकारामजी मोगरे साहेब यांचं काही
दिवसापूर्वी अचानक निधन झालं आणि फरारी गावावरती दुःखाचं डोंगर कोसळलं. सन्माननीय व्यासपीठाकडे वळतोय ते म्हणजे आमचे बंधू, आमचे छोटे बंधू, फरारी गावचे मुंबई कमिटीचे कार्यकर्ते सन्माननीय संदीपजी जावळे साहेब यांचं देखील आपण यांचं आगमन झालेलं आहे आणि आगमन होत असताना आपण त्यांचा सत्कार घेतोय. मी सन्माननीय जय भवानी क्रिकेट संघ या संघाची धावसंख्या झालेली आहे रिमूव्ह घ्यायचं आहे का? रिमूव्ह कशासाठी पाहिजे पोसरेकर? रन रन ओके ओके. पोहोचलेला आहे. रिम्यू सक्सेसफुल. एक रन ऍड करायचा आहे. तुमचं असणं आमच्यासाठी सर्वस्व होतं. फरारे गावच्या विकासाचं एक सुंदर स्वप्न होतं. आता सर्व काही असण्याची क्षणोक्षणी जाणीव आहे, पण तुम्ही आज आमच्यात नाहीत हीच मोठी उणीव आहे. असा जन्म लाभावा, देह चंदनाचा व्हावा, गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा, सहवास जरी सुटला तरी स्मृती गंध देत राहील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील, आठवण तुमची येत राहील. शिवतेज क्रिकेट संघ यापुढे होणारा संघ आई जाणाई कालकाई करंजाळी वर्सेस आई काळकाई देवी क्रिकेट संघ घुमरी या संघाचे कर्णधार कृपया स्टेजवरती यायचं आहे. कर्णधार आपण टॉर्च उडवण्यासाठी यायचं आहे. जय भवानी क्रिकेट संघ या संघाची धावसंख्या झालेली आहे 31. विन ऑफ द मॅच 32. 18 बॉल मध्ये आपल्याला 32 रनाची ही धावपळ करायची आहे. गोल्डन स्टार क्रिकेट संघ या संघासाठी विनंती. गोल्डन स्टार आपण लवकरात लवकर जायचं आहे. आई जाणाई काळकाई करंजाळी वर्सेस श्री काळकाई देवी क्रिकेट संघ घुमरे या संघाचे कर्णधार कृपया पवलेंकडे यायचं आहे. टॉर्च उडवण्यासाठी सहकार्य करायचं आहे. घुमरे संघ आणि करंजाळी संघ. मी स्टेजकडे वळतोय. फरारे गावचे ग्रामीण सचिव, आमचे मार्गदर्शक, आमचे बंधू सन्माननीय श्री संजयजी मोगरे साहेब आज गावावरून मुंबईमध्ये शिवतेज क्रिकेट संघ या संघासाठी आपण आवर्जून भेट दिलीत. तुमच्या इथे येण्याने नवीन चैतन्य तयार झालं, कारण एवढा महान व्यक्ती या व्यासपीठावरती असणं खूप महत्त्वपूर्ण आहे आणि आपली उपस्थिती आमच्यासाठी अविरणीय आहे. आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशा आपणाजवळ नम्रतेची विनंती. चला फास्ट घ्यायचा आहे. मी आपणास विनंती करेन पंच
सुरुवात करायची आहे लवकरात लवकर, कारण वेळेअभावी आपण नियोजनाची सुरुवात केलेली आहे. सूर्यनारायणाची किरण काहीशी तुमच्या खांद्यावरती विराजमान झालेली आहेत. या प्रखर किरणाने नव्हे तर या शीतल सावलीने आपल्याला एक वेगळं गणित मिळणार आहे, अभ्यास मिळणार आहे. कारण ही ऊर्जा, ही एनर्जी आपल्याला या देवताच्या माध्यमातून मिळते. म्हणूनच दोन्ही संघ तेवढाच ताकदीने, तेवढाच अनुभवाने सामोरे जात आहेत. पाहूया महत्वपूर्ण जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती देण्याचं काम खऱ्या अर्थाने पाहायला मिळत आहे. ते म्हणजे कर्णधार जय भवानी क्रिकेट संघ. या माध्यमातून या मंचावरती उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी यांचं देखील आम्ही टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो. गावावरून देखील महिला मंडळ आलेले आहेत आणि आपल्या मुलांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी ही कामगिरी आपल्यासाठी अनमोल असेल. कारण तुम्ही असाल तर हे क्रिकेट असेल, तुम्ही असाल तर आम्ही असू, तुम्ही असाल तर ही रंगत असेल, तुम्ही असाल तर हा वैभव असेल, तुम्ही असाल तर हा अस्तित्व असेल. म्हणून तुमची उपस्थिती महत्वपूर्ण आहे. करंजाळे संघ रोहित, रोहित यायचं आहे लवकरात लवकर. सन्माननीय ग्रामीण सचिव आमचे बंधू संजयजी मोगरे साहेब यांना विनंती करेन की आपण टॉर्च उडवण्यासाठी स्टेजवरती यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार यायचं आहे. पहिल्या बॉलला काहीसा चौका मिळतोय. अनिकेतच्या या कणखोर नेतृत्वानं आपल्याला पकडावी लागेल. सुंदरीच्या बॉल ट्रॅव्हल झाला, बॉल काहीसा गुदगुदल्या घेत जातोय. पुण्याचा तो दगडूशेठ आणि बॉल जातोय बाउंड्रीला थेट. पुण्याचा तो दगडूशेठ, बॉल जातोय बाउंड्रीला थेट आणि हा बॉल काहीसा गतिमान झाला. आपल्या बॉलला हुकवण्याचा प्रयत्न केला. गोल्डन स्टार क्रिकेट संघ या संघाचा हा रणधुंदर. नहीं चलेगा ये बॉल, क्योंकि महत्वपूर्ण ही मॅच आपल्या संघासाठी खूप मोठं काम करावं लागेल. अनिकेतला प्रत्येक बॉल काहीसा गतिमान करावा लागेल, प्रत्येक बॉल काहीसा ऑफ साईडला ठेवावा लागेल, तरच आपल्याला एक वेगळं गतिमान अभ्यास पकडता येईल. नाही तो नहीं चलेगा. हा बॉल महत्वपूर्ण, ही बॅट महत्वपूर्ण. जोपर्यंत बॉल आपल्या समोर येत नाही तोपर्यंत त्याचं अस्तित्व तयार होत नाही. असा हा गणित, असा हा अभ्यास या क्रिकेटच्या रणसंग्रामावरती पाहायला मिळतोय. पुन्हा अनिकेत सज्जा, बॉल काहीसा ऑफला टाकण्याचा प्रयत्न केला आणि हा झेल महत्वपूर्ण झेल पकडावं लागेल. कॅच विन तो मॅच विन, नाही तो नहीं चलेगा. सुंदर कॅच, ज्याचं झेल वर्णन करावं लागेल असे ही कॅच पकडली. ते म्हणजे अनुभवी प्लेयर, अनुभवी क्रिकेटपटू सुनील मोगरे यांच्या हातामध्ये बॉल लपकला आणि आनंद साजरा केला. ऑफचा बॉल काहीसा न समजलेला हा ऑफचा बॉल गतिमान झाला. अनिकेतला काहीसं कळलं आपण कुठेतरी चुकतोय, परंतु त्या चुकीला सुधारावं लागेल म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. नक्कीच या निर्णयाला यश मिळालं. अनिकेतच्या बॉल मधून काहीसा पहिला विकेट होतोय, तो म्हणजे गोल्डन स्टार क्रिकेट संघ या संघाचा. पुन्हा बॉल टाकण्याचा प्रयत्न करेल. बॉलच्या या वेगवान बॉलला गतिमान करण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच बॉल बाउंड्रीच्या दिशेने लय होते आणि हा षटकार जाईल का, परंतु कणकणीत षटकार पाहायला मिळाला. सिद्धेशने काहीसा सुंदर प्रयत्न केला, परंतु बॉल बाउंड्रीच्या दिशेने लय घेतला नव्हे तर षटकाराच्या दिशेने लय घेतला. हा पहिला षटकार पाहायला मिळाला, तो म्हणजे कणखर नेतृत्व. जर्सी नंबर 63 स्वप्नील. या षटकाराबरोबर काहीसा वेगवान बॅट्समन पाहायला मिळाला. बॉल पुन्हा लपकण्याचा प्रयत्न केला, बॉल ऑफ साईडला जाण्याचा प्रयत्न होतो, लेग साईडला जाण्याचा प्रयत्न होतोय. बॉल अडवला, बॉल काहीसा थांबवला. हा बॉल महत्वपूर्ण. या बॉलच्या गतीने बॉल जर का निसटला असता तर नक्कीच चौकाराच्या दिशेने लय झाला असता, परंतु जय भवानी क्रिकेट संघाची ही रणनीती काहीशी वेगळ्या दिशेने वळते. धाव संख्या झालेली आहे, आतापर्यंतची धाव संख्या आहे 16.
16 धावसंख्या पाहायला मिळते, परंतु संकेतने काहीसा कान मंत्र दिला आणि या कान मंत्राला काहीसा वेगवान गतिमान मिळाला. अनिकेतच्या बॉलला गती घेतली, आपल्या बॉलला थांबवण्याचा प्रयत्न केला, डॉट बॉलच्या दिशेने बॉल वळला. हा डॉट बॉल महत्वाचा असेल. जरी का 6 बॉलमध्ये 16 रन आले असले तरी सुद्धा अजून खूप मोठी मजल गाठावी लागणार आहे, ते म्हणजे गोल्डन स्टार या क्रिकेट संघासाठी. संकेत काहीसा कान मंत्र देतोय आपल्या संघाला, काहीसा अनुभव देतोय. ही अनुभवाची खाण महत्वपूर्ण आहे, कारण अनुभव आपल्याला मोठं करत असतो आणि अनुभव आपल्याला मार्गदर्शन करत असतो. हा अनुभव महत्वपूर्ण. सन्माननीय परारे गावचे शाहीर वस्ताद आमचे छोटे बंधू सन्माननीय निलेशजी मोगरे साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे, या मंचावरती उपस्थित राहिलेले आहेत. आपण आसनस्थ व्हावं अशी आपणाजवळ नम्रतेची विनंती. सन्माननीय अविनाशजी बागणे साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. फरारी गावचे मुंबई कमिटी कार्यकर्ते आमचे छोटे बंधू यांनी आपण देखील आसनस्थ व्हायचं आहे. मी स्टेजकडे वळतोय, ते म्हणजे सत्कार घेतोय. फरारी गावचे ग्रामीण कमिटी सचिव सेक्रेटरी सन्माननीय आमचे बंधू संजयजी मोगरे साहेब यांचा आपण सत्कार करणार आहोत. मायेची शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. मी सन्माननीय शिवतेज क्रिकेट संघ या संघाचे अध्यक्ष सन्माननीय यथोच्च सत्कार करायचा आहे. ही मायेची शाळ आणि हा पुष्पगुच्छ प्रेमाचा संदेश आपल्यापर्यंत, कारण तुम्ही गावापासून इथपर्यंत आज खऱ्या अर्थानं या नियोजनासाठी उपस्थित झाला, त्याबद्दल आपला आदरपूर्वक आणि सकारात्मक या आदेशाने आपला सत्कार होतोय. 1 रन पूर्ण केला, एका रनाबरोबर 2 रनाची ही प्रचिती. 2 रनाबरोबर धावसंख्या वाढते. गोल्डन स्टार क्रिकेट संघ या संघाची धावसंख्या झालेली 18. बॉलिंग साठी आलेला आहे तो म्हणजे आपला सगळ्यांचा लाडका निखिल नवदूत. हा क्रिकेटर निखिल एक सुंदर बॉलिंगचा नजराना पाहायला मिळेल, कारण जय भवानीने घडवलं आणि हे घडवत असताना आपल्या अनुभवाची खाण पाहायला मिळाले. पाहूया हा निर्णय आपल्यापर्यंत काय पोहोचतोय ते. प्रामाणिकतेची ही झलक पाहायला मिळेल. नक्कीच याला म्हणतात प्रामाणिकता. टाळ्या वाजल्या पाहिजेत या क्रिकेटवीरासाठी. क्या बात आहे. पंचांचा निर्णय यायच्या आतमध्येच त्यांनी पवले यांचा डगआउटचा रस्ता धरला. याला म्हणतात प्रामाणिकता, याला म्हणतात संयमी, कारण आपल्यावरती असणारा विश्वास हा महत्वपूर्ण असतो. ज्या कानाने ऐकलं, ज्या बॅटने क्लिक केली, हे परिपूर्ण ऐकण्याचं काम खऱ्या अर्थाने या बॅट्समनने केलं आणि स्वतः निर्णय घेऊन पुन्हा पवल्यांकडे परततोय. हा प्लेयर, याचं नाव आहे गणेश, वेल्डन गणेश. या निर्णयामुळेच असा खेळाडू मोठा होतो, हा खेळाडू महान होतो, कारण पंचांना कळलं नाही, परंतु त्याच्या आधीच आपला निर्णय झाला. पुढे आपण वळतोय. आमच्या मुंबई कमिटीचे फरारी ग्रामविकास मंडळ मुंबईचे सचिव आमचे बंधू सन्माननीय सुनीलजी मोगरे साहेब यांचा आपण सत्कार करतोय. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय आमचे हरिभक्त पांडुरंगाचे वारकरी शिवरामजी पारदले साहेब यांना विनंती करेन की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. धाव संख्या झालेली आहे 20. निखिल पुन्हा सज्ज. बॉल काहीसा थांबवण्याचा प्रयत्न करेल का, परंतु हा बॉल गतिमान झाला. या गतिमान बॉलने उच्चांक घेतला. टप 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 करत बॉल बाउंड्रीच्या दिशेने लाईव्ह होतोय. धाव संख्या वाढते. गोल्डन स्टार क्रिकेट संघ या संघाची धाव संख्या झालेली आहे. धाव संख्या वाढते. यापुढे सत्कार समारंभासाठी ओळखतोय ते म्हणजे आमचे फरारी गावचे शाहीर वस्ताद आमचे छोटे बंधू सन्माननीय निलेशजी मोगरे साहेब यांचा सत्कार होणार आहे. मी सन्माननीय सहदेवजी रेवाळे साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार सोहळा करायचा आहे.
मायेची शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे, कारण ही मायेची शाळ पुष्पगुच्छ म्हणजे आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. तुम्ही आम्हा या कार्यक्रमासाठी येऊन जो उत्साह केला, उत्स्फूर्त केलं, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. त्यानंतर मी पुढे वळतोय ते म्हणजे आमचे मुंबई कमिटीचे कार्यकर्ते, आमचे छोटे बंधू सन्माननीय अविनाशजी भागणे साहेब यांना विनंती करतो की आपण देखील या मंचाकडे वळायचं आहे. आपला देखील सत्कार होणार आहे. हा गोड सोहळा महत्त्वपूर्ण आहे आणि या गोड सोहळ्याची खरी ओळख नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचेल. मी सन्माननीय सचिनजी पारदरे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. धाव संख्या झालेली आहे 26. 6 बॉल, एक बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल निखिलसाठी. थांबवण्याचा प्रयत्न करेल निखिल, परंतु निखिल काहीसा गतिमान झाला, बॉलने लय घेतला, बॉल वाईटच्या दिशेने रवाना झाला. पंचांचे दोन्ही हात समांतर, या समांतर रेषेचा अभ्यास आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. ही अतिरिक्त धाव काहीसा खेळ घाणेरडे करते आणि हे खेळ एक वेगळ्या गतिमान शैलीला जातो, परंतु चलेगा क्योंकि हे महत्वपूर्ण मॅच है. सुंदर बॉल पुन्हा थांबवण्याचा प्रयत्न करेल संकेत, याला लपकण्याचा प्रयत्न करेल का, परंतु काहीसा जीवदान मिळतोय. जर का हा झेल लपकला असता तर महत्वपूर्ण अशी ही मॅच वळली असते नक्कीच जय भवानीच्या माध्यमातून, परंतु मॅच छुटी तो कॅच छुटी तो मॅच छुटी, ये नहीं चलेगा. 6 बॉल मध्ये चला आपण आपला संघ विस्तारित करायचा आहे. 6 बॉल मध्ये 4 रनाची ही खेळी पाहूया. संकेत काहीसा गेम चेंजर होऊ शकतो का, कारण ती संकेतकडे कला आहे. प्रत्येक बॉल संकेतला माहित आहे कोणत्या दिशेने वळवावं लागेल, कोणत्या भावनेने टाकावं लागेल. संकेतकडे तो अभ्यास आहे. बॉल थांबवावा लागेल निखिलला, परंतु 1 रन नव्हे तर 2 रनाची प्रचिती पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या आतमध्ये उभा असताना काहीसा निखिल थांबला. जर का निखिलने हा बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला असता तर 1 रनावरती थांबवलं असतं. प्रवीण थोडंसं साईडला व्हायचंय. कन्फ्युजन नव्हे तर हा संघर्ष आहे. संघर्षाला पकडावं लागेल, परंतु बॉल पुन्हा चौकाराच्या दिशेने लय होतोय. बॉल गुदगुदल्या घेत चौकाराने आपला खाता ओपन केला. काहीसा विजयाच्या पारण्यामध्ये जड झालाय तो म्हणजे हा संघ गोल्डन स्टार क्रिकेट संघ. या संघाचा यश प्रदान झालं. धन्यवाद. जय भवानी क्रिकेट संघ आणि आपण उरे बाळगलत आणि शिवतेज क्रिकेट संघ या संघासाठी आपण खूप मोठं योगदान दिलं, त्याबद्दल जय भवानी क्रिकेट संघाचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद.